समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। कंधार तालुक्यातील मसलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील घटना कुंपणाचं शेत खात आहे असा प्रकार नुकताच समोर आलाय। सरपंच म्हटलं की हा गावचा पुढारी गावातील गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे, पण सदरील गावामध्ये सरपंच सामान्य नागरिकांना त्रास देत सुटलाय। गावात आलेला निधी हडप करणं, लोकांना धमक्या देणं, कोणी आवाज उठवला तर सोबत बाउन्सर घेऊन येणं, लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणं आणि गावातील वेगवेगळ्या योजना आणून काम व्यवस्थित न करता शासनाची आणि गावातील लोकांची फसवणूक करणं असा गोरखधंदा मसलगाव गावचे सरपंच पंजाबराव पाटील वडजे यांनी चालू केला आहे। नुकताच त्यांच्यावर पोलीस स्टेशन कंधार येथे गुन्हा रजिस्टर नंबर 172/2025 रोजी 115-2-351-2-352-74 BNS 2023 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून या गावातीलच एक महिला दिनांक 7 जून 2025 रोजी शेतामध्ये सकाळी 7:30च्या सुमारास कापूस लावत असताना आरोपी पंजाबराव वडजे पाटील यांनी महिला एकटी शेतात असल्याचा फायदा घेत पीडित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला। सदरील महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने पळ काढला। कंधार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून 15 दिवस झाल्यानंतरही आरोपी अटक केला गेला नाही अशी लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक 20 जून 2025 रोजी करण्यात आली। कंधार पोलीस स्टेशनचे PI जाधव यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी तपास चालू असल्याचं कळवलं। सदरील पीडित महिलेचे पती, मुले आणि सासू सासरे धीर यांच्याकडे जाऊन आरोपी धमकावत आहे, माझ्या विरोधातील तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचे मी बघून घेईल असं म्हणत बाउन्सर घेऊन त्यांच्या घरी जाऊन रात्री बेरात्री प्रत्यक्ष धमकावत आहेत। सदरील या प्रकरणात तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून या कुटुंबाला न्याय देतील का अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे। पीडित महिलेच्या घरच्यांशी आणि गावातील काही नागरिकांशी संवाद साधला असता सर्वांनी सरपंचांच्या विरोधात सूर लावलाय। बघूयात। अशोक दत्ता जाधव आमच्या गावचे सरपंच पंजाबराव वडजे त्यानं शेताकडे गेल्यामुळं तिकडून विनयभंग केले म्हणून त्या बाईनं लढत आली घरला आल्यामुळं मी पारापाशी होतो त्याच्यामुळं बाई काय झालं म्हणल्यानं असं सरपंचानं माझ्या हात धरून ओढला, विनयभंग केला म्हणून त्यानं बाईनं म्हणल्यामुळं सर आमची नम्रतेची विनंती आहे SP साहेबाला सांगा की बायाला सुरक्षित ठेवणे हेच आमची कळकळीची विनंती आहे, तेच हात जोडून मारत आहे, कल्पना द्यावी त्याला। व्यंकट रामराव वडजे राहणार मसलगा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या गावचे सरपंच पंजाबराव शिरहरी वडजे यांनी आमच्या अनुरत वडजे यांच्या सुनेवर विनयभंग केला। आमच्या गावचे सरपंच हे सर्व गोरगरिबावर अन्याय करीत आहेत, कोण्या घरकुलावर सही करीत नाहीत, कोणाचा काही विरोध झाला त्याच्याकडे जाय म्हणतात आणि कुठलं कोणाचे प्लॉट असले ह्याचे प्लॉट त्याच्या नावावर करतात, त्याचे प्लॉट ह्याच्या नावावर करतात, मनमानी त्यांचा कारभार चालू आहे। SP साहेबांना त्वरित न्याय द्यावी अनुरत वडजे यांच्या सुनेला। सिंधुबाई अनुरत वडजे मसलगा तालुका कंधार जिल्हा नांदेड, पंजाबराव श्रीहरी वडजे मसलगा यांनी माझ्या सुनावर अत्याचार केला, विनयभंग केला आणि त्याबद्दल आम्ही पोलिसांकडे तक्रार केली तरी आम्हाला दखल मिळाली नाही। SP साहेबांना विनंती करतो की यांना अटक करून आम्हाला न्याय देणे। माझं नाव अनुराग माणिकराव वडजे, आमचं शेत तिकडे येलूर शिवारामध्ये आहे। आमची सून वडील शेतामध्ये कापूस लावण्याकरता गेली होती। पंजाबराव वडजेने आमच्या सुनेवर विनयभंग केले। मी एवढं बोलून मी सांगतो की मला अत्याचार झाला आहे, मला गावात नांदू देण्याचे चित्त नाही, माझ्या लेकरा बाळावर साऱ्यावर दडपण आम्हाला मारण्याचा प्रयत्न करणार आहे, करू लागलाय त्यानं आम्हाला कुठे अडून कोणते केस काय बी करू लागलाय, परंतु मला न्याय भेटणार आलाय। आम्ही ते केस बी केली पण आम्हाला न्याय भेटणार आलाय। ह्या सरकारनं आम्हाला न्याय द्यावा हे माझी नम्र विनंती। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा।
आणि बेल आयकॉन प्रेस करा.